नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. थोड्याच वेळापूर्वी निवडणूक आयोगातली जी सुनावणी सुरू होती ती संपली आणि त्या सुनावणीमध्ये जो सर्वात क्रक्स ऑफ द मॅटर आपण ज्याला म्हणतो तो सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे तो हाच आहे की शिवसेना या राजकीय पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये जे बदल झालेत ते बदल आपल्या कॉन्स्टिट्युशनल सेटअपमध्ये झालेले आहेत का? कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांना अजिबात नसेल. भारतामध्ये निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड झालेल्या कुठल्याही पक्षाला ह्या पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्याच लागतात आणि त्या झाल्यात त्याचे अहवाल पण निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात. आणि म्हणून आपण बघतो आहोत की बऱ्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी होते, त्या कार्यकारिणीमध्ये काही निर्णय घेतले जातात आणि त्याचे तपशील हे माध्यमामध्ये पण येतात आणि त्या संदर्भातली माहिती निवडणूक आयोगाकडे पण दिली जाते. म्हणजे श्री शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक जरी असले तरी त्यांची निवड ही केली जाते. मग ती कधी दिल्लीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असते जी मधल्याच काही दिवसापूर्वी झाली. ते हे का केलं जातं तर आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे हे सांगावं लागतं. ते फक्त दाखवायचं नसतं, ते फक्त सांगायचं नसतं तर ते दाखवायचं असतं आणि ते कागदापत्राच्या आधारावरती दाखवायचं असतं. सो आज जी आर्ग्युमेंट झाली श्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेना या पक्षामध्ये निवडणूक आयोगाला जे संदर्भ पूर्वी दिलेले होते त्याची पूर्तता झाली नाही. म्हणजे त्या पक्षामध्ये ज्या निवडणुका व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत अशा पद्धतीची आर्ग्युमेंट केली गेली. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे गटाकडनं जी कागदपत्रं सादर झालेली आहेत तीच खोटी आहेत, ती बोगस आहेत अशा पद्धतीची मांडणी केली गेली. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार जो एकनाथ शिंदे यांचा गट आहे त्यांच्याकडची आर्ग्युमेंट संपलेली आहे. आता याला रिस्पॉन्डंट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वकिलांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे याला उत्तर देतील आणि मग शक्यता ही आहे की पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निकाल येऊ शकतो. आणि म्हणूनच मी शिवसेनेची जी घटना आहे यापूर्वी पण आपण एक दोन वेळेला शिवसेनेची घटना समजावून सांगितलेली आहे, पण आत्ता तिचं फार महत्त्व आहे आणि म्हणून मधल्या ओळीचा आजचा भाग हा प्रेक्षकांसाठी यासाठी महत्त्वाचा ठरेल की पुढे जेव्हा जेव्हा कधी या संदर्भातली सुनावणी होईल, चर्चा होईल, त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला शिवसेना या पक्षाची ही जी घटना आहे ती घटना काय सांगते हे महत्त्वाचं ठरेल. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आयदर एकनाथ शिंदे गटाकडनं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो किंवा उद्धव ठाकरे गटाकडनं हे कसं बेकायदेशीर असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो. जसं आज त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयातला निवाडा होईपर्यंत कुठलाच निकाल तुम्ही देऊ नये. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात यापूर्वीच सुनावणी झालेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतरच हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आलं. आणि आपण आता बघतोय की अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीतून आपल्याला असं दिसलं की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडं कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली. बाय द वे, आज जर ह्या संदर्भातले काही प्रेक्षकांचे प्रश्न असतील तर ते प्रश्नही घेण्याचा आपण प्रयत्न करू, कारण हे महत्त्वाचं ठरणार आहे. हे इतक्यात संपणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर कळवा. सो शिवसेना पक्षाची ही जी घटना आहे ती माझ्या हातामध्ये आहे, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन अँड रूल्स ऑफ शिवसेना विथ अमेंडमेंट म्हणजे जे बदल शिवसेना पक्षाने केले ज्याच्याबद्दल आत्ता आक्षेप घेतला जातोय तेच आहे त्याच्यामध्ये. आणि हे यातली प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची ठरणार आहे की शिवसेना या पक्षामध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे का आणि शिवसेना प्रमुखांचं जे पद आहे म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांचं जे पद आहे ते कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये ते झालेलं आहे का. तो आर्टिकल व्ही जो पहिलाच भाग येतो तो आहे आयडिओलॉजीचा. द पार्टी बिलीव्स दॅट डेमोक्रेसी कॅन बी प्रोटेक्टेड मेनली बाय युनानिमस फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ प्रेस अँड इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. The party believes that all the citizens should be equal before law. As such, the party believes in common civil code for citizens irrespective of their caste, creed, religion or any other difference or differences whatsoever. याच्यामध्ये पार्टीची स्वतःची काय आयडिओलॉजी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेना हा देशातला हिंदुत्ववादी म्हणून घेणारा एकमेव प्रादेशिक पक्ष आहे. पण आयडिओलॉजीमध्ये जर तुम्ही बघाल की जे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र हा शब्द कुठे नाही आहे. द पार्टी शाल इन्शुअर रॅशनल अँड बॅलन्स्ड डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स. द पार्टी सपोर्ट 3 लँग्वेज फॉर्म्युला. द पार्टी कन्सिडर
casteism and untouchability in any form as the worst evil and shall fight tooth and nail to eradicate the same. The party shall give social, economic, and political justice and equal opportunity to all citizens, irrespective of their caste, creed, religion, language, sex, or any other differences of whatsoever. सो पहिल्यांदा शिवसेनेनं जे काही निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये भारतातल्या विविधतेबद्दल त्यांची श्रद्धा त्यांनी प्रगट केली आहे. इथं हिंदुत्व आणि वगैरे याबद्दलची गोष्टी नाही आहेत. आर्टिकल 6 जे आहे त्याच्यात शिवसेनेचा जो झेंडा आहे तो काय आहे ते आहे. आर्टिकल 7 जो आपल्याला माहिती आहे शिवसेनेचा झेंडा काय, तो एम्ब्लम जे शिवसेनेचं वाघाचं जे चिन्ह आहे ते आहे. आता इथून खरं महत्त्वाचं सुरू होतं की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे शिवसेनेचं, आणि तेच आज श्री महेश जेठमलानी यांनी असं म्हटलं की स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी जी कॉन्स्टिट्यूशन निवडणूक आयोगाकडे दिली होती, कारण मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला त्या राष्ट्रवादी काँग्रेसची 2 महिन्यापूर्वीच दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, पण आपल्यापैकी कोणीही इन्क्लुडिंग माझ्यासह शिवसेना या पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्यात, त्यासाठीची एक कार्यकारिणी झाली असं कधीही मी तरी वाचलेलं नाही आहे. एक्सक्लुडिंग जे महाबळेश्वरचं एक अधिवेशन होतं ज्याच्यामध्ये श्री राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करावी असं सुचवलं आणि बाकीच्यांनी त्यांना अनुमोदन दिलं. रेस्ट इज हिस्ट्री. सो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे, शेड्यूल ए मध्ये बाय इलेक्शननी कोणाकोणाची निवड होते. बाय इलेक्शननी शिवसेना पक्षामध्ये कोणाची निवडणूक होणार आहे. बाय द वे हा व्हिडिओ शिंदे समर्थक गटासाठीही आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकासाठीही महत्त्वाचा ठरेल, कारण जोपर्यंत तुम्ही हे लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत निवडणूक आयोगामध्ये जे काही कायदेशीर सुरू आहे त्याचा तुम्हाला अंदाज येणार नाही. सो हे फार महत्त्वाचं यासाठी आहे. सो शेड्यूल ए प्रमाणे बाय इलेक्शन कोणाकोणाची निवडणुकीतनं नियुक्ती होते. शिवसेना प्रमुख ते निवडून येतात. राष्ट्रीय कार्यकारिणी, डेप्युटी लीडर्स, राज्य कार्यकारिणी, राज्य प्रमुख आणि जिल्हा प्रमुख. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किमान राष्ट्रीय पातळीवरती तरी डेमोक्रेसी आहे, पण आजपर्यंत तरी शिवसेना प्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी, डेप्युटी लीडर्स, राज्य कार्यकारिणी, राज्य प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्या निवडणुका पक्षांतर्गत तरी झाल्याचं आपल्या वाचण्यात आलेलं नाही. पण शिवसेना अंतर्गत अशी काहीतरी व्यवस्था असावी जे पुढे रिस्पॉन्डंट म्हणजे आज कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून आज जे सांगण्यात आलं एकनाथ शिंदे गटाकडनं की बाळासाहेब ठाकरे यांचं हे जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते पूर्वीचं ते बदललं आणि हे नवीन कॉन्स्टिट्यूशन केलं जे निवडणूक आयोगाला पक्षांतर्गत असलेल्या लोकशाहीला अपेक्षित असलेल्या लोकशाहीला ते धरून नाही. सो 1, 2, 3, 4, 5, 6 जणांची म्हणजे त्यात राष्ट्रीय कार्यकारिणी पण आहे, ही निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये नियुक्ती होते. शेड्यूल बी प्रमाणे बाय अपॉइंटमेंट ज्या एकनाथ शिंदे यांची जी अपॉइंटमेंट झालेली होती ज्याच्याबद्दलचा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी उल्लेख केला आहे, तर ते कोण आहेत. राज्य संपर्क प्रमुख, उपराज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, अँड फॉर सिटीज म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये शहर प्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख. आता हे लोक हे बाय अपॉइंटमेंट आहे, म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची निवड व्हायला पाहिजे ते कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे, पण बाकीचे जे लोक आहेत त्यांची शाखा प्रमुखासहित त्यांची मात्र नियुक्ती केली जाते. आता याच्यात शिवसेनेनं एक नोट दिलेली आहे. द एरिया ऑफ अ स्टेट शॅल कन्फर्म टू स्टेट अँड युनियन टेरिटरीज मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया i.e. भारत i.e. हिंदुस्थान. म्हणजे भारत, हिंदुस्थान आणि इंडिया याच्यामध्ये ज्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे जी राज्य आणि टेरिटरीज आहेत त्याच्यासाठी हे लागू आहे. द एरिया ऑफ डिस्ट्रिक्ट ऑफ तालुका और सिटी शॅल ordinarily be the same as of administrative district or taluka or city in a state as the case may be. The area of the vibhag shall ordinarily be area of parliamentary constitution in a city unless the राष्ट्रीय कार्यकारिणी decides otherwise. म्हणजे शिवसेना पक्षानं निवडणूक कोणाची होईल, नियुक्ती कोणाची होईल आणि शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख कोणाला म्हणायचं याबद्दलचे घटनेचे संदर्भ हे निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत. आता हे जे मेंबरशिप आहे ना ज्याच्याबद्दल आता हा 9 शेड्यूल आर्टिकल 9 जे शिवसेनेच्या घटनेमध्ये आहे ते फार महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही पक्षाच्या वतीनं मला तर 4-4.5 लाख, कारण माझ्याकडे ती पिटिशन पण आहे आत्ता की ज्या पिटिशनमध्ये
श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडं किती जणांचा दावा आहे, किती जणांचं त्यांच्या सपोर्टमध्ये जे पिटिशन दिलेलं आहे ते हे पिटिशन आहे. ते 4-4.5 लाख ते आणि श्री उद्धव ठाकरे गटाचं 20-1 लाख असं 25-1 लाख कागदपत्र त्यांना तपासायचे आहेत. त्याच्यात मेंबरशिप आहे शिवसेनेची. एनी भारतीय सिटीजन ऑफ द एज 80 years or above who pleads allegiance of the constitutional shall on making a declaration to the effect in the prescribed manner form A and on making payment of a prescribed subscription become a member of the party. जो नागरिक 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जो भारतीय राज्यघटनेला मानतो आणि जो शिवसेनेचा प्रिस्क्राईब्ड असलेला फॉर्म आहे तो फीस भरल्यानंतर शिवसेना या पक्षाचा सदस्य होऊ शकतो. बाकीचे खूप सारे तपशील आहेत. खरं महत्त्वाचं आहे ते आर्टिकल 10 ज्याच्यावरून आता खूप सारी चर्चा सुरू आहे. ऑफिस बेरर्स इन द राष्ट्रीय कार्यकारिणी. प्रेसिडेंट शिवसेना प्रमुख शॅल बी द प्रेसिडेंट ऑफ द पार्टी अँड शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमॉंग द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. सो शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आणि प्रतिनिधी सभेमध्ये त्यांची निवड झाली पाहिजे. इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमॉंग द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या प्रतिनिधी सभेतल्या मंडळींनी श्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करायला हवी जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पण अध्यक्ष असतील. सरचिटणीस ऑफ द पार्टी शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी फ्रॉम अमॉंग इट्स मेंबर्स. कोषाध्यक्ष बाय द पार्टी शॅल बी इलेक्टेड बाय द राष्ट्रीय कार्यकारिणी फ्रॉम अमॉंग इट्स मेंबर. आर्टिकल 11 पॉवर्स, ऑथॉरिटीज अँड फंक्शन. शिवसेना प्रमुख कुणाला म्हणायचं ज्याच्याबद्दल आज चर्चा झाली. शिवसेना प्रमुख शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमॉंग द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. द टर्म ऑफ शिवसेना प्रमुख शॅल बी द पिरियड ऑफ 5 years. आणि हेच श्री उद्धव ठाकरे यांचं आर्ग्युमेंट होतं की 2023 पर्यंत श्री उद्धव ठाकरे यांची निवड झालेली आहे. 2018 साली प्रतिनिधी सभेची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या प्रमुखपदी निवड झाली, ज्याला आज महेश जेठमलानी यांनी चॅलेंज केलं. त्यांच्या मते असं काही झालेलं नाही आहे. शिवसेना प्रमुखाचं जे पद आणि ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेलं होतं ते श्री उद्धव ठाकरे यांनी मोडलं. पण आपण फक्त शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे त्याच्यात मर्यादेमध्ये सांगतोय. द शिवसेना प्रमुख शॅल रिमूव्ह एनी ऑफिस बेरर्स ऑर मेंबर्स ऑफ द पार्टी इन द ऑर्गनायझेशनल structure of the party mentioned in the article 13 section schedule B here above in the consultation with Rashtriya Karyakarni. His decision shall be final. No office bearer other than Shivasena Pramukh shall have the authority to expel any member from the party. शिवसेना प्रमुखाशिवाय कुणीही शिवसेना या पक्षातनं कुणालाही काढून टाकू शकत नाही. In addition to the above, शिवसेना प्रमुख shall perform the following functions. मग शिवसेना प्रमुखांची स्वतःची काय जबाबदारी आहे? कारण निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे पक्षांतर्गत लोकशाही असायला हवी. आणि मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं उदाहरण देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते. अर्थात कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जरी ती असली इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टी तरी आता तिथेही आपल्याला असं दिसतं आहे की तिथंही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे, फक्त ती कागदोपत्री तरी त्याची पूर्तता करावी लागते. सो शिवसेनेचे जे प्रमुख आहेत श्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी काय? द प्रेसिडेंट ओव्हर द मीटिंग टू प्रिसाइड ओव्हर द मीटिंग ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी, टू अलोकेट द वर्क अँड ड्युटीज अमॉंग्स द ऑफिस बेरर्स अँड मेंबर्स ऑफ द पार्टी, टू टेक पार्ट इन निगोशिएशन्स विथ अदर parties and to nominate representatives from the party for that purpose, to convey the meeting of the Rashtriya Karyakarni and of the party members as and when required, to select, appoint office bearers of the party mentioned in is scheduled 13B and those for the party fronts and to coordinate their functioning, to guide the members of the party in implementing programs for furthering the organizational activities and programs of the party, to make final selection and the nomination of the candidates for election at various levels vis-a-vis parliament, state legislative, municipal corporation, municipal council, jilha parishad, panchayat samitis, gram panchayat, cantonment boards, etc. However, the Shivasena Pramukh may, at his direction, delegate the authority to any office bearers of the party mentioned Article 13 to delegate his powers and authorities to any
ऑफ द ऑफिस बेरर्स मेन्शन इन द आर्टिकल 13. सो शिवसेना प्रमुखाकडे जवळपास पक्षाचे सगळे अधिकार आहेत. पक्ष कसा चालवायचा, कोणाबरोबर युती करायची, चर्चा काय करायची, कोणाला निवडायचं, कोणाला तिकीट द्यायचं, हा होल अँड सोल अधिकार हा शिवसेना प्रमुखाला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी. द राष्ट्रीय कार्यकारिणी शॅल कन्सिस्ट ऑफ 19 मेंबर्स आउट ऑफ विच 14 मेंबर्स शॅल बी इलेक्टेड बाय प्रतिनिधी सभा. प्रतिनिधी सभेचं महत्त्व आहे. प्रतिनिधी सभा ही 14 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची निवड करेल. ही एकूण 19 जणांची समिती असेल. ओव्हरऑल शिवसेनेमध्ये निवडणूक होईलच, मग त्या अध्यक्षांची असेल किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीची असेल, जे निवडणूक आयोगाला अपेक्षित आहे. शिवसेना लीडर्स कुणाला म्हणायचं? दे शॅल परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन्स. मग त्यांचे काय काय जबाबदाऱ्या आहेत ते आहेत. सरचिटणीस त्याचं काय काम आहे ते दिलेलं आहे. कोषाध्यक्ष ट्रेझरर त्याचं काय काम आहे ते दिलेलं आहे. डेप्युटी लीडरचं काय काम आहे ते दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याची चर्चा आता होईल ती म्हणजे प्रतिनिधी सभा म्हणजे काय, की ज्याच्यातनं शिवसेना प्रमुखांची पण निवड करायची. प्रतिनिधी सभा शॅल कन्सिस्ट ऑफ शिवसेना प्रमुख, मेंबर्स ऑफ राष्ट्रीय कार्यकारिणी, डेप्युटी लीडर्स, राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख अँड इलेक्टेड मेंबर्स ऑफ द ऑल द हाऊसेस ऑफ स्टेट लेजिस्लेटर अँड पार्लमेंट. द विभाग प्रमुख फ्रॉम मुंबई हॅव बीन अवॉर्डेड अ स्पेशल स्टेटस दॅट ऑफ जिल्हा प्रमुख अँड ॲज सच दे शॅल बी मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा. राज्य प्रमुख अँड जिल्हा प्रमुख फ्रॉम एनी स्टेट शॅल बी एलिजिबल फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रतिनिधी सभा. प्रतिनिधी सभा कशी तयार करायची त्याबद्दलचे पण शिवसेनेच्या घटनेमध्ये त्यांनी अधिकार दिलेले आहेत. मग प्रतिनिधी सभेचं काम काय? टू इलेक्ट राष्ट्रीय कार्यकारिणी आणि शिवसेना प्रमुख फ्रॉम अमॉंग द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. मला ना कधी कधी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीतला सगळ्यात महत्त्वाचा फरक जर जाणवला जो माझ्या आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये, ते असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातल्या आमदार आणि खासदारापेक्षा माझ्या मते पक्षाचे जे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख आहे ना, त्यांना जास्त महत्त्व दिलेलं होतं. पण म्हणजे त्यांच्या आणि पक्षाच्या लेजिस्लेटिव्ह विंग आणि पार्टी याच्यामध्ये फरक ठेवला होता. पण श्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातले जे काही लिगल कज्जे सुरू आहेत त्याचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच जिल्ह्यामध्ये आमदार आणि जिल्हा प्रमुख हे एकच आहेत. आणि म्हणून आता आपण अडचण बघतोय की हे जरी खरं आहे की विधिमंडळातला पक्ष आणि प्रत्यक्ष पक्ष हे दोन वेगवेगळे असतात. आणि माझ्याकडे आता अखिलेश यादव यांच्या संदर्भातलं हे भलं मोठं जजमेंट आहे, त्याचा पूर्ण मी अभ्यास केला आहे. तेव्हा मला असं लक्षात आलं की अखिलेश यांचा आणि त्यांच्या वडिलाचा जेव्हा संघर्ष सुरू झाला तेव्हा अखिलेश यांनी विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये आणि पक्षामध्ये पण आपलं बहुमत आहे हे दाखवून दिलं. आता श्री उद्धव ठाकरे यांची अडचण अशी आहे की बरेचसे जिल्हा प्रमुख हे त्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख पण आमदार असल्यामुळं, जसं की आता बांगर, संतोष बांगर हे त्याचं उदाहरण आहे. काही ठिकाणचे जिल्हा प्रमुख, काही ठिकाणचे विभाग प्रमुख हे जसे आमदार सोडून एकनाथ शिंदे गटाकडे गेले तसेच कार्यकारिणीचे सदस्य असल्यामुळे तेही तिकडे गेलेले आहेत. सो जो बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीचा फरक जो मला इथे जाणवा तो हाच होता की पक्ष हाही त्यांनी आमदार आणि म्हणजे जे विधिमंडळाचे सदस्य होते त्यांच्याकडे बऱ्यापैकी त्यांच्या काळामध्ये झुकला होता. पण ही जी प्रतिनिधी सभा आहे ती कुठे झाली, कशी झाली, या सगळ्याचे तपशील हे निवडणूक आयोगासमोर द्यावे लागतील, कारण मुळात याच्यावरतीच आता आक्षेप घेण्यात आलेला आहे. टू इलेक्ट राष्ट्रीय कार्यकारिणी अँड शिवसेना प्रमुख फ्रॉम अमॉंग द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी हे काम आहे प्रतिनिधी सभेचं. टू इलेक्ट डेप्युटी लीडर्स, टू अप्राइज द राष्ट्रीय कार्यकारिणी रिगार्डिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पार्टी इन द व्हेरियस रिजन्स, टू सजेस्ट मेजर्स ऑन व्हेरियस पॉलिटिकल अँड सोशल इश्यूज कन्सर्निंग ऑफ द पीपल. राज्य कार्यकारिणी म्हणजे कोणती? राज्य कार्यकारिणी शाल कन्सिस्ट ऑफ राज्य प्रमुख, राज्य संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख, राज्य संपर्क प्रमुख. आता तिचं काम काय आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचं, राज्य कार्यकारिणीचं? टू इलेक्ट राज्य प्रमुख फ्रॉम अमॉंग द जिल्हा प्रमुख ऑफ राज्य कार्यकारिणी. आणि राज्य कार्यकारिणीचे मग बाकीचे बरेच त्यांनी तपशील दिलेले आहेत. राज्य संपर्क प्रमुख कोण असावा, राज्य प्रमुख कोण असावा, जिल्हा संपर्क प्रमुख कोण असावा, जिल्हा प्रमुख कोण असावा, UPA उपजिल्हा प्रमुख कोण असावा, तालुका प्रमुख कोण असावा, ह्या सगळ्याचे त्यांनी तपशील इथे दिलेले आहेत. शाखा प्रमुख कोण असावा. इथे काही नोट्स शिवसेनेनं मेन्शन केल्या. द शिवसेना प्रमुख मे इन कन्सल्टेशन विथ द राष्ट्रीय कार्यकारिणी वुड विथहोल्ड द अपॉइंटमेंट ऑफ एनी युनिट ऑर युनिट्स मेन्शन्ड अबोव. शिवसेना प्रमुखाला पण पूर्ण अधिकार नाही आहेत शिवसेनेमध्ये. त्यांनी कुणाबरोबर चर्चा करायची आहे तर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीबरोबर कन्सल्टेशन करायचं आहे आणि मग एखाद्या शाखेची एखाद्याची नियुक्ती ही रद्द करायची आहे.
Representative will be given to women at various level in the party. Vibhag Pramukhs for Mumbai have been awarded special status that the Jilla Pramukh and as such they shall be member of the Pratinidhi Sabha. लेबर विंग्स काय असेल, पार्टी फंड्स कसे येतील आणि अमेंडमेंट कशी केली जाईल शिवसेनेमध्ये, ज्याचा उल्लेख आज श्री महेश जेठमलानी यांनी केला. आणि हा पॅरा महत्त्वाचा आहे, जो पॅरा आहे 14व्या क्रमांकाचा. द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड, अल्टर्ड और ॲडेड टू ओनली बाय राष्ट्रीय कार्यकारिणी ऑफ द पार्टी. सो आता महेश जेठमलानी यांनी जो आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपाचं प्रॉबेबल संभावित उत्तर काय असू शकतं, तर शिवसेनेच्या आर्टिकल 14 घटनेतल्या आर्टिकल 14 प्रमाणे हा अधिकार असावा असं त्यात आहे. पण ते दाखवावं लागेल की राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली होती आणि ज्या बैठकीमध्ये ज्या सुधारणावरती महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला त्या सुधारणा झाल्या. द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड, अल्टर्ड और ॲडेड टू ओनली बाय राष्ट्रीय कार्यकारिणी ऑफ द पार्टी इफ देर इज एनी डिफरन्स ऑफ ओपिनियन इन राष्ट्रीय कार्यकारिणी regarding the interpretation of any clause or clauses of the constitution and or the proposed amendments and all alternative and or additions or to delegations from the constitution, the decision of Shiva Sena Pramukh in that regard shall be the final and abiding. कदाचित हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं हा महत्त्वाचा जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेला भाग आहे तो जाऊ शकतो. जर तिथे काही वाद झाला, काही डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल तर शिवसेनेचे जे प्रमुख आहेत त्यांचं मत फार महत्त्वाचं ठरणार आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स, रजिस्टर ऑफ मेंबर्स, डिसिप्लिनरी ॲक्शन जी श्री एकनाथ शिंदे यांच्यावरती घेण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलचे नियम आहेत. ब्रीच ऑफ डिसिप्लिन काय आहे त्याच्याबद्दलचं आहे. कोरम कशाला हवा, कशा पद्धतीचा कोरम मेन्शन करायचा आहे. कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन्स. हां, आता ज्या महत्त्वाच्या गोष्टीवरती आक्षेप आहे तो हा जो रूल नंबर 5 आहे तो निवडणुका कशा व्हाव्यात याबद्दलचा त्यांचा अमेंडमेंट आहे किंवा त्याबद्दलचा रूल आहे. शिवसेना प्रमुख इन कन्सल्टेशन विथ राष्ट्रीय कार्यकारिणी शॅल अपॉइंट अ चीफ इलेक्शन ऑफिसर अँड अदर ऑफिसर्स ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर कॉन्डक्टिंग इलेक्शन्स ॲट व्हेरियस स्टेजेस. द चीफ इलेक्शन ऑफिसर शॅल फ्रेम इलेक्शन रूल्स, टेक नेसेसरी स्टेप्स टू प्रिपेअर इलेक्ट्रोल रूल्स अँड इन्शुअर फ्री अँड फेअर इलेक्शन्स. सो शिवसेना प्रमुखांची निवड जी झालेली आहे त्याच्यासाठी सुद्धा एक इलेक्शन प्रतिनिधी इलेक्शन ऑफिसर असणार आहे. ते पक्षांतर्गत सगळ्याच मंडळी करतात, पण इथे जर शिवसेनेने तसं केलं नसेल तर त्याबद्दलची कागदपत्र त्यांना सादर करावं लागतील. त्याचं समाधान निवडणूक आयोगाला व्हावं लागेल. द इलेक्शन्स फॉर द पोस्ट ऑफ शिवसेना प्रमुख, राज्य प्रमुख आणि जिल्हा प्रमुख शॅल बी कॉन्डक्टेड ऑन द बेसिस ऑफ सिम्पल मेजॉरिटी. म्हणजे शिवसेना प्रमुखांची निवड, राज्यप्रमुखांची आणि जिल्हा प्रमुखाची निवड ही साध्या मेजॉरिटीनं, म्हणजे एखादा उमेदवार आहे त्याला 50 मतं पडली आणि एकाला 49 पडली तर 50 मतं मिळालेला हा निवडून येईल. द इलेक्शन फॉर द रिमेनिंग पोस्ट शॅल बी कॉन्डक्टेड ऑन द बेसिस ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टम. ठीक आहे. द इलेक्शन शॅल बी कंडक्टेड बाय सिक्रेट बॅलेट सिस्टम. म्हणजे शिवसेना प्रमुखांची श्री उद्धव ठाकरे यांची जी निवड झालेली आहे ती गुप्त मतदान पद्धतीनं व्हायला हवी. आता या संदर्भातले सगळे पुरावे श्री उद्धव ठाकरे यांना द्यायचे आहेत अकॉर्डिंग टू देअर ओन कॉन्स्टिट्यूशन. आय एम नॉट हिअर टू टेक साईड ऑफ एनीबडी इन्क्लुडिंग उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे फॉर दॅट मॅटर. आणि मग द चीफ इलेक्शन ऑफिसर अँड द अदर ऑफिसर्स रिलेटेड टू द इलेक्शन प्रोसेसेस शॅल नॉट बी वोटर्स अँड इलेक्ट्रल कॉलेज फॉर विच दे आर अपॉइंटेड. हे बाकीचे जे आहेत. मग शिवसेनेचा मेंबरशिपचा फॉर्म पण आहे. सो हे शिवसेना पक्षाचा सिम्बॉल आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह, हे जे एकूण शिवसेना पक्षाची घटना आणि 14, 15, 16 पानाची ही जी घटना आहे या घटनेवरतीच निवडणूक आयोगाच्या संदर्भातली आजची सुनावणी, तिथे सुरू असलेल्या गोष्टी, संभावित निकाल याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. आणि म्हणून हा आजचा मधल्या ओळीचा एपिसोड फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर एकनाथ शिंदे गटाचे समर्थक असाल, महाराष्ट्रातले सामान्य प्रेक्षक माझ्यासारखे असाल किंवा उद्धव ठाकरे गटाचे समर्थक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर आपापल्या मंडळींच्या समोर आणा. कारण अलीकडे काय झालं आहे की आपल्याला हवा तसा न्याय मिळाला की त्या व्यवस्थेवर आपला विश्वास असतो, तो आपल्या विरोधात गेला की आपल्याला तो न्याय झाला नाही असं वाटतं. आणि हे सगळ्या राजकीय पक्षासाठी आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही ह्या राष्ट्राचे, ह्या राज्याचे एक सजग आणि विचारी नागरिक होणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीनं संस्थात्मक पातळीवरती जे काही डिग्रेडेशन सुरू आहे
त्याबद्दलचे संशयाची मोहोळ आपल्या मनात उमटतच राहतील. म्हणूनच आपण हा नेहमी प्रयत्न करतो की तांत्रिक बाब काय आहे, नियम काय सांगतात, कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं. आणि म्हणूनच मी हे श्री अखिलेश यादव यांच्या संदर्भातले जजमेंट घेऊन बसलो होतो. त्या संदर्भातला आपल्या मध्यावळीचा भाग तुम्ही जरूर बघा. 30 पानाचं हे जजमेंट आहे. माझ्या मते या सादिक अली प्रकरणाचा याच्यामध्ये उल्लेख आहे, ज्याचा आज तिथे उल्लेख झाला. ह्या गोष्टीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष बॅटल सुरू होईल त्याच्यासाठी जर हे अखिलेश यादव यांचं जजमेंट महत्त्वाचं ठरलं तर फार स्पष्ट आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. विधिमंडळ पक्षातल्या बहुमतापेक्षा पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे याला फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की विधिमंडळ पक्षामध्ये बहुमताला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचं धाडस दाखवलं मुख्यमंत्रीपदाचं. त्यांना पार्टीमध्ये असं करता येणार नाही. पार्टी, शिवसेना हा मूळचं चिन्ह, नाव, पक्षाचं ध्वज हे सगळं जर त्यांना राखायचं असेल तर श्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पक्षामध्ये बहुमत आहे हे त्यांना सिद्ध करून दाखवावं लागेल. तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे. फक्त विधिमंडळामध्ये बहुमत आहे म्हणून चालणार नाही, कारण पक्ष ही एक स्वतंत्र एंटिटी आहे. पक्ष आहे म्हणून आमदार आणि खासदार आहेत असा एकूण पक्षाच्या कार्यकारिणीचा अर्थ निघतो आणि निवडणूक आयोगालाही तोच अपेक्षित असतो. पण जर एकनाथ शिंदे हे पक्षामध्येही आपलं बहुमत आहे, जसं विधिमंडळ आणि लोकसभेमध्ये त्यांचं आज बहुमत आहे, तसं जर सिद्ध करू शकले तर मग मात्र श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठीची लढाई कठीण आहे. पण त्याच्या आधी ज्या तांत्रिक मुद्द्यावरती श्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न समजून घेण्याचा भाग म्हणजे आपली शिवसेनेची मुख्य मूळ घटना, त्यातले अमेंडमेंट्स काय आहेत ते समजून घेण्याचा भाग होता, जो आत्ता मी आपल्याला समजून दिला. सो तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. माझे ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे काही प्रश्न आले असतील किंवा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटले तर पुन्हा त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपण नव्याने एक भाग मधल्या वेळीचा जरूर करू, कारण ही लढाई इतक्यात थांबणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.